त्याचा पाठलाग करताना थोडासा सत्तर प्लस धावांचा विक्रम रचला गेला पहिल्या मॅच मध्ये आणि त्या धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय थोडीशी दमछाक झाली आहे ती टीम माडपाई माडप संघाची. पण या मॅच मध्ये आता पहिल्यांदा फलंदाजी आहे ती टीम धारणी संघाची आणि विरोधात वावरोळी हा संघ गोलंदाजी करतोय. कर्जत परिसरातील एक नामांकित टीम आहे ज्या टीमनं पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतलाय. यानंतर देखील हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. शांत वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे, स्वागत करूया खेळाडू रसिकांचे आपण आज या शुभ रात्री तिसऱ्या रात्रीचा हा खेळ आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज धनराजला आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडवरती डाव्या त्याचा जबरदस्त फलंदाज आहे. हॅलो, जबरदस्त ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 20 मिनिटांचा टाइम लावला जातोय, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाऊ शकतं. काल रात्री 5:30च्या सुमारास सामने मात्र पूर्ण झाले होते, पण आज 3च्या आधी हे सामने पूर्ण झाले पाहिजेत. पंचांना विनंती आपण देखील वेळेला महत्त्व द्या. टाइमर लावला गेलाय. 9:12 झाले आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. मिड विकेट आणि दुसरा खेळाडू लॉंगऑफच्या दिशेनं तैनात आहे. पहिल्या चेंडूवरती जोरदार ऍपिल मैदानामध्ये होतीये. ऍपिल मध्ये जोश जास्त आहे, उत्साह कमी पाहायला मिळाला. इथे मात्र ही ऍपिल पंचांनी नकारली आहे. डॉट चेंडूचा खेळ मात्र गोलंदाज धनराजनं केलाय. धनराज क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे. कर्जत टेनिस क्रिकेट मधला हा चमचमता सितारा. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज रोशन पाटील संभ्रमात पडलाय. धनराजच्या या गोलंदाजीच्या प्रेमात पडलाय की काय? पण या खेळामध्ये प्रेमात पडायचं नाही, ते आक्रमण करावं लागतं. टीट फॉर टॅट जशा असतं उत्तर देणं गरजेचं आहे. एकीकडे धारणी संघ आहे जो खालापूर मधला आहे, तर दुसरीकडे वावळोळी संघाला आपण बघतोय जो कर्जत परिसरातील संघ आहे. फुलटॉस चेंडू या बॅटला सरळ दिशेनं खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक पाठला करतोय उलट्या दिशेनं त्याचा, पण तत्पूर्वी चेंडू फरार. अल्पेश सरकुडियाच्या बॅनरला चेंडू वन बाउन्स हिट होतोय. आलाय 4 धावांसाठी चौकार. भेदक टिचून मारा करणारा गोलंदाज.
पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चढून खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल. चांगलं कव्हर केलं जातंय, चांगलं बॅकअप दिलं जातंय. इथून मात्र सिंगल डबल आता महत्व देताना फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू मात्र लॉस झालाय. जी संधी त्यांच्याकडे होती ती त्यांनी गमावलेली आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. सातत्यानं आपण हायवेवरनं पाहिलं असेल की आई माऊलीच्या दर्शनाला जाणाऱ्या बऱ्याचशा पालख्या तुम्हाला पाहायला मिळतात. आई एकविरेच्या दर्शनासाठी शनिवार रविवार हा गजबजलेला पाहायला मिळतो कार्ले डोंगरावरती. आणि 5 आख्यायिका आहे. 5 पांडवांनी मिळून एका रात्रीमध्ये बांधलेलं आई माऊलीचं हे मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये आई माऊली विराजमान आहे. तिच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. जबरदस्त हा चेंडू, पण पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजासाठी आपल्या आईच्या स्मरणात स्पोर्ट्स सायकल दिलेली असे सन्माननीय आमचे मित्र प्रफुल्ल शेठ शासने साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी पाहायला मिळते. आणि या चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडूची उचलफेक करेल. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. प्रफुल्ल शेठ शासने यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. आठ धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पंचांचा देठ चेंडूचा इशारा येतोय. माझ्या समेत आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर इथे आलेले आहेत. त्यांचं मी नक्कीच कौतुक करेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी देखील समालोचन करण्यासाठी संधी शोधली. 27, 28, 29 आणि 30 मार्च महिन्याच्या या तारखेला नगरसेवक ट्रॉफी आपल्याला सुभाष नगरच्या मैदानावरती होताना पाहायला मिळेल. कालच या गोष्टीची कल्पना मला आली होती, पण तारीख माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. सिरीजसाठी कदाचित स्पोर्ट्स बाईक असेल. इथे उत्कृष्ट फलंदाजाला स्पोर्ट्स सायकल आहे, तिकडे मात्र स्पोर्ट्स बाईक पाहायला मिळू शकते. आणि दळवी साहेबांच्या मनात आलं तर कार देखील देऊ शकतात. तर मी सातत्यानं पाहिलंय खोपोलीच्या नाईट रजनीमध्ये त्यांच्या नावानं दरवर्षीप्रमाणे सगळ्या खेळाडूंना टी शर्ट स्पॉन्सर केले जातात. आणि आता त्यांच्या स्वतःच्या नाईट रजनीमध्ये तर मोठा जल्लोष होणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि अल्पेशजी थरगोडे यांचा सदैव त्यांचा हात अल्पेशजीच्या मागे असतो. आणि त्यांच्या नावानं आपण एक स्पर्धा पाहणार आहोत येणाऱ्या काही दिवसामध्ये. कमिंग सून सुभाष नगरच्या ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात येणार आहे. सुभाष नगर मध्ये पाहिलेल्या खेळाडूंनी स्वप्न आता साक्षात पूर्ण होईल. अल्पेश थरगोडे मात्र कदाचित केंद्रबिंदू असतील त्या स्पर्धेमध्ये. यांच्याकडे बारीक लक्ष असणार आहे सगळ्यांचं. पण या मॅच मध्ये आपण फोकस करतोय जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धनराजनं मात्र 10 धावा खर्च केल्या. विकेट मात्र त्याच्या वाटेला आली नाही. पण इथे मात्र आपण बघतोय धारणी संघानं रोशन आणि त्याच्या बरोबरीनं मच्छिंद्रनं या 10 धावांचा खेळ मात्र पहिल्या षटकामध्ये केला. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अमोल मोडक यंग अँड हँडसम पर्सनॅलिटीचा खेळाडू आहे. चर्चेत असलेला खेळाडू आहे. ऑलराऊंडर म्हणून याची गणना केली जाते. कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील चर्चेत राहिलाय. कॅप्टन आहे एका संघाचा. पण आज आपल्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये आलाय. आपल्या गावाचा इतिहास क्रिकेटच्या पटलावरती या खोपोली परिसरामध्ये खेळाडूंना आठवण्यासाठी त्याला आता गोलंदाजी मार्कवरती यावं लागलं. हे मैदान त्याच्यासाठी खूप लकी आहे. बऱ्याच वेळा मी या मैदानावरती चांगला खेळ करताना त्याला पाहिलं. दहा धावा स्कोर कार्डवरती आल्यात. आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा. गॉड ऑफ क्रिकेट. वयाच्या 16व्या वर्षी तेज तलवार भारती
भारतीय संघातनं खेळताना पाकिस्तानच्या विरोधात निधड्या छातीनं जो खेळाडू 2 शब्दात म्हणला मैं खेलूंगा असं म्हणताना रक्ताच्या धारा नाकातनं वाहत होत्या आणि त्या टायमाला निधड्या छातीनं वेगवान गोलंदाज समोर छाती ताणून उभा राहणारा हा खेळाडू आहे, ज्याचं नाव आज मात्र पूर्ण वर्ल्ड मध्ये फेमस आहे. आणि आज आपण बघतो ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती देखील त्यांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र या चेंडूवरती धाव आली होती 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 11 खेळाडू मैदानामध्ये खेळतायत. 2 फलंदाज या चेंडूच्या सामोरे जात आहेत. एकीचा खेळ आहे. इथे जर तुम्ही एकत्र आलात तर एक चांगला विजय तुमच्या वाटेला येईल. इथे जर तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिला तर एक कडवं झुंज पाहायला मिळेल. वेगवान हा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा कोणताच इशारा येत नाही. आदरणीय प्रफुल्लदादा शासने यांच्याकडनं दोन्ही समालोचकांना मात्र पारितोषिक आलंय. त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल दिलेली आहे. आणि इथे बघतोय आपण तोच प्रयत्न होतोय, ती सायकल मिळवण्यासाठी कसरत करतोय क्षेत्ररक्षक. यावेळेस चेंडू फरार, टांगा पलटी घोडे फरार, धावा मिळतील 4. आलाय चौकार. DJ जरबचा पारितोषिक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथून पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. स्ट्राइक एंडवरती रोशन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या नावावरती एक बाईक आहे. SDC ट्रॉफी मध्ये खेळताना भारदार खेळ केलाय. पण मच्छिंद्र नॉन स्ट्राइक एंडवरती ज्याच्या नावावरती आता एक बाईक जोडली गेली आहे. नाईट रजनीच्या माध्यमातून यानं देखील स्वतःला सिद्ध केलं. पण या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळताना दोस्ती फाउंडेशनच्या आयोजनामध्ये मी खेळतोय आणि माझा खेळ चांगला झाला पाहिजे याचा अभ्यास त्याला करावा लागेल. पण गोलंदाज हुशार आहे रोशन. अमोलनं मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि इथे मात्र षटक समाप्त झालंय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या बिनबाद 15. बिनबाद ही जमेची बाजू आहे. अजूनही येणारे 12 चेंडू आहेत. इथून जर का 25-30 धावा जर आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. स्वागत करूया. आज लवजी बी संघ मैदानामध्ये खेळणार आहे. म्हणजे लवजी बी संघाचे जेवढे कोणी चाहतेत ना सगळे आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. मैदानाच्या 4 दिशेला आता कदाचित लवजी गावाला लॉक लागेल. लवजीच्या गल्ली गल्लीमध्ये चर्चा होती या संघाची. अल्पेश 11 लवजी संघानं महाराष्ट्राच्या पटलावरती जाऊन मोठा इतिहास रचलाय. पण या मैदानाचा आजचा इतिहास रचण्यासाठी आपण बघतोय लवजी बी संघ मैदानामध्ये येणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश. 16 धावा लागल्यात पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नजरहाटी दुर्घटना घटी. परिस्थिती गंभीर, तिथे तुम्हाला उभं राहावं लागेल खंबीर. आणि अशा वेळी हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच पनिशमेंट देतात. 1 या धावसंख्येनं वाढ. 17 धावांची नोंद झाली. AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा एखादा मोठा फटका येईल का? स्ट्राइक एंडवरती आहे
फलंदाज मच्छिंद्र रसाळ. देठ चेंडूचा इशारा. दोन्ही संघ आपल्या गावाच्या नावाचा इतिहास रचण्यासाठी या दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खेळतायत. एक तरी ट्रॉफी आपल्या गावाला न्यावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे, कारण या चमचमत्या ट्रॉफ्या आपण बघतोय अतिशय सुंदर आहेत आणि प्रत्येकाला मोहात पाडतायत. अल्पेजी धरगुडे, प्रशांत शेंडे पाटील यांचं हे सुंदर आयोजन आपण बघतोय. काही दिवसातच कमिंग सून नगरसेवक ट्रॉफी सुभाष नगरच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार. आज मंगेश दादा दळवी खुश असतील, माजी नगरसेवक, कारण त्यांचा सुभाष नगर संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला. इथे चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. अमोल मोरेनं मोडकनं टिपलाय हा झेल आणि संपलाय. फलंदाज मच्छिंद्र रसाळचा खेळ. तिसऱ्या क्रमांकावरती गोरख रसाळ, मॅन फ्रॉम धारणी. गोरखनं आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे आपण पाहतोय हा चेंडू ऑफ स्टीमच्या बाहेर पकडला जातोय. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला गॅदर केलं जाते. पंचांनी पनिशमेंट दिली. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा. शिवम सिंग, सकाळपासनं त्यांचे फोन मला येत होते. स्पर्धा आज त्यांना लवकर कव्हर करायची आहे. यावेळेस जबरदस्त टप्प्यावरती नियंत्रण ठेवताना हा चेंडू फेकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हलक्या हातानं खेळणं पसंत केलं. बॅकहँड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हा चेंडू यावेळेस जातोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं. एक या धावसंख्येवरती थांबवलं गेलं. आता मात्र संत गतीनं वाटचाल होतीये आणि या वाटचालीमध्ये आता धावा लागला स्कोरकार्डवरती. टोटल 19. हाणामारी करावी लागेल, तोडफोड मारधाड झाली पाहिजे, कारण या आधीच्या मॅच मध्ये 70 धावांपर्यंत प्लस मजल मारली गेली. अजूनही स्ट्राईक एंडवरती रोशन आहे. रोशनच्या मनगाडात ताकद आहे. रोशन डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय रोशननं या चेंडूला उंच खेळले, लांबी देखील जास्त. इथे मात्र आउट ऑफ द पार्क गेला. लांबच लांबचा हा षटकार. 22 आणि 23 तारखेला विलासदादा युवा प्रतिष्ठान आयोजित परळी असोसिएशनच्या भव्य दिव्य मैदानावरती नाईट रजनीचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्या खेळाडूंना संधी आहे. या 4 रात्रीच्या स्पर्धेमध्ये ज्यांना कोणाला एंट्री हवी असेल, ज्यांना कोणाला खेळण्याची इच्छा असेल, त्यांनी नक्कीच परळीतील किंवा सुधागड तालुक्यातील कोणत्याही खेळाडूला संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करावी. या स्पर्धेमध्ये देखील 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50, तिसऱ्या क्रमांकासाठी 30,000, चौथ्या क्रमांकासाठी देखील 30,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विलासदादा पालवे प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा येणाऱ्या 20 ते 23 या तारखेच्या दरम्यान परळी असोसिएशनच्या मैदानावरती होणार आहे. पुन्हा एकदा रोशननं मात्र आपलं जोहर दाखवलाय आणि इथे मोहर आलीये. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा मारलाय षटकार.
पाहतोय. स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली आहे टोटल. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम धामणी संघाच्या धावा लागल्यात एक बाद 31. नेक्स्ट बॉलर नयन. शेवटचं षटक असेल. अंतिम षटक तोडफोड माड धाडवलंय षटक. या षटकामध्ये आता आक्रमण करताना आपण फलंदाजाला पाहू शकतो. चिंचवली एंड कडनं गोलंदाज तयार. स्ट्राइक एंड वरती मात्र फलंदाज आहे गोरख रसाळ. गुडलेन स्पॉट वरती टप्पा टाकला जातो आणि त्यानंतर या चेंडून काटा बदललाय. पंचांनी पनिशमेंट दिली आहे. पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा आलाय. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 32 धावांची नोंद मात्र इथून केली जाते. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. लोअर फुलटा चेंडू होता. आडव्या बॅटनं लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचल पेक करेल तत्पूर्वी मिळते एक सिंगल. रोशन स्ट्राइक एंड वरती आलाय. डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज. 2 षटकार ज्याच्या बॅटमध्ये आपण या आधीच्या ओव्हरमध्ये पाहिले. बॅक टू बॅक त्यानं मारलेत. तिसरा षटकार मारण्याची त्याच्याकडे संधी देखील आहे. पण इथे धावांचं अंतर कापायचंय. धावा करायच्यात आणि त्या संधीचं सोनं आता त्याला इथून करावं लागेल. अजून या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावांची नोंद झाली आहे. किमान 33 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. किमान इथून 15. जर मनामध्ये या धावा नोंद केल्यात तर 50च्या आसपास धावफलकावरती धावांची नोंद होऊ शकते. आखूट टप्प्याचा चेंडू होता. वेगवान हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ विसावतोय शिक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होतीये सागता. गोलंदाज नयन चांगली कामगिरी करतोय. त्याचे नयन मात्र फलंदाजाच्या नयनामध्ये अडकलेत आणि डोळ्यात डोळे घालून निधड्या छातीनं तो गोलंदाजी करतोय. इथे आता पुन्हा बॅकफूट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. सरळ बॅटने या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. विलंदो कार्पेट या चेंडूला पकडलं जाते. फंबल पाहायला मिळालं. गंमत घडली. तत्पूर्वी 2 धावांची नोंद. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 35 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. 35 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. गाडीचा गेअर आता पुन्हा बदलला जाईल का? या गाडीला आता मेगा हायवे वरती पळायचंय. इथे जर स्पीडचा वापर केला नाही तर मात्र अडचण येऊ शकते. चेंडू उंच गेलाय. लांब जाईल का? क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. मिड विकेट मध्ये टिपलाय झेल. रोशनचा देखील संपलाय खेळ. आणखीन एक हादरा टीम धारणी संघाला. ठोक डीजे. पहिल्या रात्रीचा खेळ बघितला. उद्घाटन सोहळा पाहिला. त्यांनी मात्र आदरणीय विकासाचे वारे सुधाकर भाऊ घारे यांना पाहिलं. भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे आता लोक पाहतायत. येणाऱ्या काळामध्ये तळागाळातील सगळ्या खेळाडूंना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना गरज भासेल त्यांच्या पाठीशी सुधाकर भाऊंचा हात असणार आहे हे मात्र या स्पर्धेमध्ये येऊन त्यांनी सांगितलंय. आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती पुन्हा एकदा निर्धड्या छातीनं ते आता तयारीला लागले. तिथे पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल फेक केली जाईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती 3 डझन धावा कंप्लीट. 36 धावांची नोंद. पण याकरता 2 गडी देखील तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 4थ्या क्रमांकाचा बॅटर विवेक ठोंबरे. जोरदार पद्धतीने मारला जातोय. पुन्हा कार्पेटच्या साह्यानं सिंगलचं रूपांतर डबल मध्ये परिवर्तित करता आला नाही. इथे मात्र रनआउटची संधी शोधली गेली. फलंदाज झालाय शेवटच्या या चेंडूवरती दुसरी धाव घेताना बाद.
वावळोली संघाला पाहणार आहोत. पण या मॅच मध्ये ट्विस्ट वाढला गेलाय. इथे मात्र आता पहिल्या मॅच मध्ये पळसधरी संघानं विजयाचा तुरा आपल्या डोक्यावरती लावला. पण आता मात्र त्यांना विनर वर्सेस विनर या सामन्यासाठी या मैदानावरती यायचंय. त्यांना विनंती असेल तुम्ही कुठे जाऊ नका. यानंतर विनर वर्सेस विनर लगेच मॅच खेळवली जाईल. पण तत्पूर्वी ऐकूया डीजेला. तीस धाबांचं आणि याचा पाठला कशा पद्धतीने होईल याचं धावतं समालोचन करतील आमचे परम मित्र मयूर कांबळे सर. या मायक्रोफोनवरती आपल्याला नेक्स्ट इनिंग मध्ये नक्कीच या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या आवाजाचा जोहर दाखवताना पाहायला मिळतील. पण त्याआधी पुन्हा एकदा पळसधरीला संघाला विनंती असेल का आपण आयोजकांशी संपर्क साधत राहा. ओव्हर टू प्रवीण. मयूर सर. थँक्यू सो मच तुषार सर आणि त्याचबरोबर प्रवीणजी दुगाडे. सगळ्यांचं मनोपूर्वक पुनश्च स्वागत करूया दोस्ती फाउंडेशन चषक 2025 मध्ये. छोटं टार्गेट सेट केले परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट छोटं मोठं नसतं. तुम्हाला ते फाईट करावीच लागते. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे जय भवानी वावलुली टीमला या मॅच मध्ये 38 धावा संख्येची. पहिल्या मॅच मध्ये आपण तब्बल 70 पेक्षा जास्त धावा बघितल्या. परंतु या मॅच मध्ये जो काय निर्णय घेतला होता जय भवानी वावलुली टीमने त्या निर्णयाला खरा उतरला संघ. आणि आता सलामीची जोडी योगेश कांबेरे आणि त्याच्या बरोबरीने मनोज मुंडे आणि गोलंदाजीसाठी आलाय मचिंद्र रसाल. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचलाय. योगेश कांबेरेला परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार. ते बाद होतोय. नुकताच केपीएल मध्ये त्याच्या दर्जेदार इनिंग्स आपण बघितल्या परंतु आज वावलुली टीम कडून काही करू शकला नाही. गोल्डन डकचा तो शिकार झाला. स्वतःवरती नाराज असेल आणि आता आणखी एक फलंदाज जातोय मॅन इन फॉर्म अमोल मोडक. लॉंग ऑफ एक मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. एक कव्हर मध्ये फिल्डर आहे, एक गलीमध्ये फिल्डर आहे. फ्लाय स्लिप आपण बघतोय, एक शॉर्ट फाईन लेग आपण बघतोय, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आपण बघतोय आणि एक मिड ऑन आपण बघतोय. मचिंद्र रसाल पहिलीच विकेट मिळाली आहे. टेनिस बॉल क्रिकेट शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये असं म्हणतात की लो स्कोरिंग मॅच नेहमी थ्रिलर असतात. ही मॅच बनेल का? खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळते. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना जय भवानी वावलुली टीमचा या मॅच मध्ये. आता स्ट्रायकर एंडला आलाय मनोज मुंडे. या फलंदाज देखील आपण बघतोय मोठमोठे फटके मारण्याची क्षमता असते. हा चेंडू सोप्पा झेल कव्हर पॉइंटला आणि मनोज मुंडेला देखील परतावा लागेल. तो देखील ठरतोय गोल्डन डकचा शिकार.
आपण बघितलं तर फलंदाजांनी वावा केली, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजाचा दबदबा राहिला अद्याप तरी. 3 चेंडूचा खेळ संपला, 1 धाव आली आहे, 2 विकेट्स. दोन्ही फलंदाज जे सलामीला दाखल झाले होते, योगेश कांबेरे आणि त्याच्या बरोबरीने मनोज मुंडे, दोघेही तंबूच्या दिशेने आलेत. आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय प्रशांत मोडक. दोघेही सख्खे भाऊ बॅटिंग करण्यासाठी गेलेत. जय भवानी वावलेली टीम थोडीशी अडचणीत सापडली आहे. अजूनही धनराज कांबेरे सारखा एक तडाखेबंद फलंदाज त्यांच्या डगआउट मध्ये असेल. मच्छिंद्र चांगली सुरुवात करून देतोय धारणी टीमला. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गरजेला काय पाहिजे? सिंगल डबल विकेट जर तुमची राहिली, एखादा खराब चेंडू त्यावरती मोठे फटके, हे क्रिकेट जर तुम्ही खेळलात तर तुम्ही नक्कीच पुढे जाईल. इथे मोठमोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अपयशी ठरतायत. आणखी एक डॉट बॉल आलाय, एकच धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय, त्यामध्ये आल्या 2 विकेट. मॅच बनवू लागले धारणी टीमच्या बाजूने. आणखी एक चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये, म्हणजे हा चांगला बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. काय गोलंदाजी केली मच्छिंद्र रसालने. जो स्टार्ट पाहिजे होता या सेकंड इनिंग मध्ये, तो स्टार्ट करून दिलाय धारणी टीमला. एकच धाव. सन्माननीय शुभमजी कडव यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. इथे मिड विकेटला उडवलाय, गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती. नक्कीच आपण बघतोय या व्यासपीठावर ज्यांनी आपल्याला 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज दिल्यात. शुभम शेठ, दीपक शेठ कडव यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. ओएसिस मिनरल वॉटर या ब्रँडचे ते फ्रँचायझी आहेत. खरं तर मेहनत केल्यानंतर काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शुभम शेठ, मयूर, दीपक शेठ कडव. कारण 6 पार्टनर असताना खरं तर ओएसिसचं नाव ज्यांनी टिकवून ठेवलं आणि आता ते स्वतः त्याचे सर्वेसर्वा आहेत आणि यातच त्यांचं व्यवसायाचं यश हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. शुभमजी, तुमचं या व्यासपीठावर मनापासून स्वागत. या खेळाडूंसाठी तुम्ही ज्या आकर्षक ट्रॉफीज दिल्यात त्या इतक्या आकर्षक आहेत की प्रत्येक संघाला असं वाटतंय की माझाच संघ जिंकायला हवा किंवा किमान मी टॉप 5 मध्ये असायला हवं. खरोखरच तुमचं मनापासून कौतुक. इतक्या छोट्या वयात तुम्ही जी गरुड शेफ घेतली आहे त्या गरुड शेफेबद्दल तुमचं या व्यासपीठावरून आम्ही समालोचन कक्षाच्या वतीने आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अल्पेजी थरकोडे आणि प्रशांतजी शेंडे यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतोय. पहिले षटक संपले, धाव फलक पोहोचले 7 वरती. 18 चेंडू आणि गरज आहे ती 31 धावा संख्येची. अमोल आलाय गोलंदाजीसाठी. अमोलच्या विरोधात अमोल मोडक हे आव्हान तुम्हाला बघायला मिळेल, हे बॅटल तुम्हाला बघायला मिळेल या मॅच मध्ये. 7 धावा. फुल टॉस बॉल मिड विकेटला, तिथे फिल्डर नाहीये. 1 बाउन्स गेलाय, चौकार. धावा आता येऊ लागल्यात जय भवानी वावलेली टीमसाठी. या 4 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 11 धावा धाव फलकावरती. 11 धावा धाव फलकावरती. 38चं टार्गेट आहे. सुरुवात अप्रतिम झाली होती धारणी टीमची. सुरुवातीच्या 5 बॉलवरती फक्त एक सिंगलच होती, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार आला. 7 वरती ते षटक पोहोचलं आणि त्यानंतर या षटकाची सुरुवात 4 ने झाली आहे. धाव फलक पोहोचले 11 वरती. सुरुवात मिळाली आता अमोलला देखील, त्याचबरोबरीने त्याचाच बंधू प्रशांतला देखील. प्रशांत मोडक हे दोन्ही बंधू बॅटिंग करत असताना पावलेली टीमसाठी. अगदी कर्जत तालुक्यामधून ही टीम इथे आली आहे. फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडेच मारलाय अमोलच्या बॅटमधून, षटकार.
ला वाचवण्यासाठी तुम्ही असे चेंडू कडूच शकत नाही. ही आता खरं तर चुका आहेत आणि या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावा धावफलकावरती. फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. अमोलला आणखी एक मोठा फटका मारण्याची संधी असेल खरं तर. फक्त 38 धावा डिफेंड करण्यासाठी हा संघ मैदानामध्ये उतरलाय. आणखी एक नो बॉल पंचांनी घोषित केलाय. खरं तर मोठा फटका मारण्याची संधी होती अमोलकडे, परंतु मिस टायमिंग बघायला मिळालं आणि आता गोलंदाज बाहेर काढला जाईल. 2 बिमरचे नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती मच्छिंद्र रसालची, तशी खरं तर गोलंदाजी करण्याची गरज होती. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या छोट्या स्कोरच्या मॅचेस नेहमी शेवटच्या मोमेंट पर्यंत जातात, परंतु तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करणं फार गरजेचं होतं या षटकामध्ये. ते होत नाहीये. आता मोमेंटम मिळालंय जय भवानी वावलेली टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. फ्रीडचा बॉल असेल. मोठा फटका मारण्याची संधी असेल अमोलकडे या चेंडूवरती. राज आला आता बॉलिंगसाठी. पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. बाला सालुंके आम्हाला कळवतायत. 1 ने धावफलक आणखी पुढे जाते. जाऊन पोचेल 20 वरती. 20 धावा धावफलकावरती. 38चं टार्गेट अजूनही इथून बनवायचे ते 18. सतरा चेंडू 18. चांगला फटका लॉंग लेगला, लॉंग ऑनला आणि इथे आणखी एक येतोय चौकार. आणि 5ची गरज. बॉलिंगसाठी आलाय अक्षय. आलाय. विचार करण्यास भाग पडले खरं तर धारणी टीमला, कारण प्रथम बॅटिंग करत असताना धावा आल्याच नाहीत. या मैदानावरती 38 धावा डिफेंड करणं हे खूप कठीण काम आहे, कारण बॅटिंग पॅराडाईज विकेट असंच आपण म्हणतो या विकेटला, आणि तिथे चांगली बॅटिंग होतीये. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फिनिशिंग स्टाईल धोनी सारखी फिनिश करायचा प्रयत्न अमोलचा असफल ठरतोय. 33 वरती धाव फलक तिथे स्थिरावलाय. अजूनही 5ची गरज. अक्षय बॉलिंग मार्क वरती. इथे बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका येत नाही. मिस टायमिंग बघायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल. समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 5ची गरज. 10 चेंडू 5 धावसंख्येची गरज. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं.
जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत विजयाचं प्रेडिक्ट करणं फार कठीण आहे. आणि इथे बॅकफुटला जाऊन ऑन साईडला चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट आलाय विजयाचा षटकार.